गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. गुड मॉर्निंग सर. पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्टमध्ये BA फर्स्ट इयर सेमिस्टर 1 चे तुम्ही विद्यार्थी आहात. आपण पहिल्या युनिट संबंधीचे व्हिडिओ यापूर्वी बघितलेले आहेत. आता आपण दुसरं युनिट आजच्या तासापासून प्रारंभ करीत आहोत. तर दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला अभ्यासाला आहे समाज, राज्य आणि राष्ट्र. यालाच राजकीय संकल्पना असं म्हणतात. कोणत्या एक संकल्पना आपल्याला अभ्यासाला? समाज, राज्य आणि राष्ट्र. समाज म्हणजे सोसायटी, स्टेट आणि नेशन असं आहे. तर मग आता आपण एक एक संकल्पना आपण विचारात घेणार आहोत. तर सुरुवातीला समाज या संकल्पनेचा आपल्याला काय बघायचा आहे? अर्थ आणि त्याला जोडूनच व्याख्या. अर्थ आणि व्याख्या कशाची पाहायची आहे? समाजाची. आता सर्वसाधारणपणे तुम्हाला अगदी माहीत आहे समाज म्हणजे काय. जिथं लोक किंवा जिथं नागरिक वास्तव्य करतात त्या वास्तव्य करणाऱ्या लोकांना समाज म्हणतात. म्हणजे सोप्या शब्दात समाज म्हणजे काय? एका ठिकाणी जो जनसमूह राहतो त्याला समाज असे म्हणतात. एका ठिकाणी ते राहत असले पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी रानावनात जंगलात झोपडी करून राहत असतील तर ते समाजात राहत नाहीत किंवा त्या वास्तव्य करणाऱ्या लोकांना समाज आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजेच अगदी सोप्या शब्दात समाज म्हणजे काय? एका ठिकाणी आणि समूहाने जे लोक राहतात त्याला समाज म्हणतात. किंवा आणखीन त्याचं शुद्धीकरण करायचं जर झालं तर एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी एका ठिकाणी जे वास्तव्य करतात त्याला समाज म्हणतात किंवा ते लोक समाजामध्ये राहतात असं म्हणू आपण. आता ही आपली सर्वसाधारण व्याख्या झाली. परंतु या व्याख्येबरोबरच म्हणजे एका ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या लोकांना समाज म्हणतात किंवा त्या एका ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या जनसमूहाला समाज म्हणतात वगैरे असं म्हणता येईल. पण त्याचबरोबर आपल्याला काही विचारवंतांनी शब्दबद्ध केलेली व्याख्या लक्षात घ्यायची आहे. तर यामध्ये पहिला विचारवंत तुम्हाला सांगतो. ठराविक विचारवंताच्याच व्याख्या आपल्याला बघायच्या आहेत. अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या मांडलेल्या आहेत तर तेवढ्यामधून कन्फ्युजन होईल. मी तुम्हाला सर्वसाधारण अर्थ सांगितलेला आहे की तो म्हणजे की एका ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींच्या समूहाला समाज म्हणतात. तर मॅक आयवर काय म्हणतो? मॅक आयवर काय म्हणतो? काय म्हणतो मॅक आयवर? मॅक आयवर यांची व्याख्या आपल्याला विचारात घ्यायची आहे. काय आहे मॅक आयवरची व्याख्या? सांगता येईल का? मॅक आयवर ची मी तुम्हाला व्याख्या तासात सांगितली होती ना. वाचून दाखव. मॅक आयवर असं म्हणतात, समाज म्हणजे आणि समाजाचे जुळलेले जाळे. म्हणजे मॅक आयवर यांनी असं म्हटलेलं आहे समाज म्हणजे सामाजिक संबंधाने जुळलेले जाळे म्हणजे समाज. मॅक आयवर काय म्हणतात? समाज म्हणजे सामाजिक संबंधाने जुळलेले जाळे. सोप्या शब्दात आता त्याला अगदी सोप्या शब्दात करू आपण. सामाजिक संबंधाने जुळलेले जाळे वगैरे म्हणजे काय? की एका ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या लोकांमध्ये काहीतरी संबंध असले पाहिजे. जसं आपण शेजारी म्हणतो, आमच्या गावचे म्हणतो, आमच्या नगराचे म्हणतो. म्हणजेच त्यांच्याशी आपले कोणत्या तरी प्रकारचे संबंध असतात. शेजारी म्हणून, नगराचे म्हणून, गावचे म्हणून. तर हे अभिप्रेत आहे मॅक आयवरला. म्हणजे थोडी
ही व्याख्या कशी चालली आपली पुढे जात आहे, सुधारित होत आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की एका ठिकाणी राहणारा जनसमूह म्हणजे समाज. तर मॅक आयवर म्हणतो की समाज त्यालाच म्हणता येईल की ज्यांच्यामध्ये काहीतरी सामाजिक संबंध जुळलेले असले पाहिजे, असं मॅक आयवर यांचं म्हणणं आहे. आता आपण आणखी पुढे जाऊ, दुसऱ्या विचारवंताची व्याख्या पाहू आणि त्यामधली एक ठराविक व्याख्या तुम्हाला सांगतो मी, आणि ती आहे राईट. राईट या विचारवंताची. राईट हे विचारवंत काय म्हणतात पहा. राईट म्हणतात की केवळ एका ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या समूहाला समाज नाही म्हणायचं, असं त्यांचं म्हणणं आहे. केवळ एका ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या समूहाला समाज म्हणायचं नाही, किंवा एका ठिकाणी वास्तव्य करणारा समूह म्हणजे समाज नव्हे, तर त्या समूहामध्ये त्या समूहाच्या सामाजिक संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज. सामाजिक संबंधाची म्हटलेलं आहे, संबंधाची, सामाजिक संबंधाची व्यवस्था. व्यवस्था म्हणजे समाज असं म्हटलेलं आहे. सामाजिक संबंधाची व्यवस्था. आता बघा, या थोडासा या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, मग तुम्हाला ते समजेल, लक्षात घ्या. सामाजिक संबंधाची व्यवस्था, पण कोणाच्या, तर जे लोक तिथं राहतात का नाही त्या व्यक्तीच्या म्हणणं आहे. व्यक्तीच्या सामाजिक संबंधाची व्यवस्था. सोप्या शब्दात काय आहे, अगदी पूर्वीचे लोक वेगवेगळ्या समाजाच्या जात पंचायती असायच्या, म्हणजे त्याच्यात संबंध आले, किंवा एका विशिष्ट जातीचे लोक एका ठिकाणी राहायचे, किंवा समाजाचे लोक एका ठिकाणी राहायचे, म्हणजे त्याच्यामध्ये सामाजिक संबंधाची व्यवस्था आली. आणि व्यवस्था म्हणजे नियम असा सुद्धा त्याचा अर्थ होते. आजच्या काळात तुम्ही वेगळ्या गावात, वेगळ्या नगरात राहता, मी वेगळ्या ठिकाणी राहतो. या सर्वांमधून आपल्याला स्पष्ट काय होते की आपले राहण्याची व्यवस्था विशिष्ट पद्धतीने करण्यात आलेली असते. आपण त्या नगर परिषद, ग्रामपंचायतशी कटिबद्ध असतो, आणि त्या व्यवस्थेशी कटिबद्ध असणे म्हणजे सामाजिक संबंधाची व्यवस्था, अशा प्रकारचा त्याचा अर्थ. म्हणजे एक सर्वसाधारण व्याख्या तुम्हाला सांगितली, एका ठिकाणी राहणारा जनसमूह म्हणजे समाज. तर मॅक आयवर काय म्हणतो, मॅक आयवर म्हणतो की सामाजिक संबंधाचे जाळे असले पाहिजे त्याच्यामध्ये. तर राईट म्हणतो एका ठिकाणी राहणे म्हणजे समाज नाही, तर त्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींच्या संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज. अशा प्रकारे याचा अर्थ आहे, ही व्याख्या आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचे. समजलं तुम्हाला? हो सर. तर अशा पद्धतीने हे आपण लक्षात घेऊ. यानंतर पुढचा भाग आपण पाहू. तर मी तुम्हाला या व्हिडिओ माध्यमातून प्रत्यक्ष आपण लक्षात घेत आहोत, परंतु पुन्हा तुम्ही हा व्हिडिओ घरी गेल्यानंतर पहा, आपल्या मित्रांना सुद्धा दाखवा. तर समाज या संकल्पनेचा अर्थ मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपण थांबू. ठीक आहे. धन्यवाद.